नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. अहंता गुणे सर्वही दुःख होते, मुखे बोलले ज्ञान ते व्यर्थ जाते, सुखी राहता सर्वही सुख आहे, अहंता तुझी तुझी शोधून पाहे. या श्लोकात समर्थ आपल्याला सर्व दुःखाचे मूळ कारण अहंकार होय हे स्पष्ट करून सांगतात. अहंकारामुळे माणूस गर्विष्ठ होतो व त्याची वृत्ती आत्मकेंद्री होते. मी माझे एवढेच त्याला कळते. त्यामुळे प्रत्येक चांगली गोष्ट आपल्यालाच मिळावी अशी त्याची भावना होते. रजोगुण त्याच्या ठायी वाद करायला लागतो. दासबोधामध्ये म्हटलेले आहे, दुसऱ्याचे सर्व जावे, माझेची बरे असावे, ऐसे आठवे स्वभावे तो रजोगुण. अशा प्रवृत्तीमुळे कधीच कुणाचे भले होणार नाही. अहंकारातूनच माणसाला वाटू लागते की माझेच बरोबर आहे, मीच श्रेष्ठ आहे. प्रत्यक्षात आपण तसे नसलो तरी आपणास ते वाटायला लागते. समर्थ पुढे म्हणतात, मुखे बोलले ज्ञान ते व्यर्थ जाते. याचाच अर्थ असा की अहंकारामुळे असलेले ज्ञानही वाया जाते. कारण अहंकार मनात असेल तर आपल्याजवळ कितीही ज्ञान असले तरी ते आपण दुसऱ्याला देऊ शकत नाही. कारण आपण दुसऱ्यांना तुच्छ लेखत असतो. त्यामुळे आपण प्रभावीपणे दुसऱ्याला ज्ञान देऊ शकत नाही. अध्यात्म रामायणामध्ये निषादराज कैकईला व मंथरेला दोष देऊ लागतात. तेव्हा लक्ष्मण म्हणतो, सुखस्य दुःखस्य न कोऽपि दाता, परो ददातीति कुबुद्धिरेषा, अहं करोमीति वृथाभिमान, स्वकर्मसूत्रे ग्रथितो हि लोक. सुख आणि दुःख देणारा कुणी नसतो. दुसरा माणूस ती आपणास देतो हा विचार चुकीचा आहे. मी करतो हा अभिमान देखील व्यर्थ आहे. कारण सर्व लोक आपापल्या पूर्वजन्मीच्या कर्माच्या सूत्राने बांधलेले असतात. त्यामुळे वृथा अभिमान बाळगल्यावर आपले ज्ञानही वाया जाते. कारण ज्ञान हे नम्रतेमुळेच शोभते. विद्या विनयेन शोभते असे जे म्हणतो तेच खरे आहे. आत्मप्रौढीतून ज्ञान दिले जात नाही तर अहंकार दिला जातो. अशा माणसाच्या बोलण्यात ज्ञानापेक्षा मी व माझे एवढेच असते. सामान्य माणसे देखील अशा बोलण्याला विटतात व असा माणूस खरोखर ज्ञानाचा जरी असला, जरी ज्ञानाचा काही बोलला तरी लोक त्याच्याकडे तेव्हा दुर्लक्ष करतात. साहजिकच त्याचे दिलेले ज्ञान वाया जाते. यासाठी समर्थ म्हणतात की अहंता तुझी तूच शोधून पाहे. तूच तुझा अहंकार शोधून काढ, त्याचे मूळ शोधून काढ व तो नाहीसा करण्याचा प्रयत्न कर. अहंकार नाहीसा करण्यासाठी फार तर सद्गुरूंची मदत घेता येईल, पण ते फक्त मार्गदर्शन करतील. अहंकार टाकून देण्याचे काम आपल्यालाच करायचे आहे. समर्थ पुढे म्हणतात, सुखी राहता सर्वही सुख आहे. म्हणजेच आपण सुखी झालो म्हणजे इतरांनाही सुखी करू शकतो. कारण अहंकार की जे दुःखाचे मूळ आहे ते टाकून दिल्यावर आपण सुखी होऊ शकतो. आपण इतरांनाही ते सुख देऊ शकतो. सर्वेपि सुखिनः सन्तु म्हणजे सर्वांनीच सुखी असावे अशी भावना आपल्या मनात निर्माण होईल. त्यामुळे सर्वत्र सुखच सुख आपल्याला दिसेल व या जगातील सारी माणसे सुखी होऊ शकतील. म्हणूनच समर्थांनी आपल्यातला अहंकार टाकून स्वतःला सुखी व्हायला सांगितले आहे की जेणेकरून अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, अशी आपली भावना होईल. जय जय रघुवीर समर्थ.